नमस्ते, स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर पहा, आज आपण आरीवर्कचा पुढचा गळा कसा करायचा हे दाखवणार आहे। माझा अगोदर मागचा गळा झालेला आहे, तर मी हा पुढच्या गळ्याचा वर्क तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी साहित्य दाखवते। तर मी सगळ्यात पहिलं तुम्हाला जर दाखवलंच आहे की हा असा मी धागा वापरते मणी लावायला ह्याच्यासाठी, आणि दुसरा जरी थ्रेड, 753 नंबरचा जरीचा थ्रेड आहे तो एक वापरते। शुगर बीट्स लागणार आहे आपल्याला, आणि एक 4 नंबरचे मणी, गहू मणी सुद्धा लागणार आहे या डिझाईन साठी, आणि हे चौकोनी आकाराचे कुंदन तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं। मी या ब्लाउजसाठी काय काय आणलं ते असे चौकोनी आकाराचे कुंदन आहे, ते तुम्हाला डिझाईन करताना दिसेल। आणि हा गम जो 7000 नंबरचा आहे, 7000, आणि डायमंडची लेस। तर आता आपण डिझाईनला सुरुवात करूया। तर पहा, इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे पुढच्या गळ्याचं, आणि सगळ्यात पहिले मी चेन स्टिच करून घेणार आहे। तर पहा, मी हुकासाठी आणि शोल्डर जोडायला अर्धा इंच सोडलेलं आहे। आता आपण चेन स्टिच करून घेऊया। तर मी इथं 3 लाईन चेन स्टिच करून घेणार आहे, पूर्ण एकसारखे आपण चेन स्टिच करून घेऊया। आणि जिथं अर्धा इंच सोडलं आहे तिथपर्यंतच घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्या पुढं जायचं नाही, कारण की ते एक हुकपट्टीसाठी आणि एक शोल्डर जोडायसाठी आपण घेतलेलं आहे। तर मी सरळ अशी चेन स्टिच 3 लाईन घेणार आहे। पहा, इथं मी धागा तोडत नाही आहे, तिथं तसंच वळून आपण पूर्ण करून घेऊया। तर पहा, माझी इथं शुगर बीटची एक लाईन करून झाली, पण ते व्हिडिओ शूट नाही झाल्यामुळं मी तुम्हाला दाखवू नाही शकले। तर हे 4 नंबरचे मणी मी लावून घेणार आहे। खूप सुपीट, साधी आणि खूप छान दिसणारी ही डिझाईन आहे। त्याच्यानंतर 4 नंबरचे मणी झाले की लगेच शुगर बीटची लाईन परत एकदा करून घ्यायची। पहा, एक शुगर बीट, 4 नंबरचे मणी, शुगर बीट। आता मी हा गम लावून आपण डायमंडची लेस चिटकून घेणार आहोत। तर बघा शकता, ही डायमंडची लेस चुकून दिल्याच्यानंतर पुढची डिझाईनला सुरुवात करूया। पुन्हा एकदा मी शुगर बीटची लाईन घेतलेली आहे। आता आपण गहू मणी लावून घेऊया। तर एक गहू मणी कसा लावायचा मी तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा इकडून धागा वळून घ्यायचा, 2 टाके तिथं टाकायचे, आणि पुन्हा एकदा एक गहू मणी असा लावायचा, कारण की तिथं मध्ये आपण कुंदन लावणार आहे। किंवा तुम्हाला डिझाईनमध्ये थोडासा चेंज करायचा असेल तर तिथं सरळ एक गहू मणी लावला तरी अजून चालतो। आपल्या ह्याने आपण डिझाईन थोडीफार चेंज करू शकतो, पण कस्टमरला विचारल्याशिवाय डिझाईन चेंज करायची नाही, त्यांना आवडतं नाही आवडतं ह्याच्यावरती असतं। तर मी हे पूर्ण लावून घेणार आहे। पहा, माझे हे पूर्ण लावून झाल्याच्या नंतर मी तिथं मध्ये गम लावून घेते, कारण की आपल्याला इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दाखवलंच होतं की मी कसं कुंदन कुंदन हे यूज करणार आहे ते। तर हे पूर्ण कुंदन चिटकून घेऊन ते सुकल्यानंतरच पुढची डिझाईन चालू करायची, लगेच करायची नाही, कुंदन हलतात मग ते नंतर पडण्याची शक्यता असते। तर त्याच्या साईडने पूर्ण आपल्याला शुगर बीटचा राऊंड करून घ्यायचा आहे कुंदनच्या साईडने। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा। आता आपले माझा पुढचा गळा पूर्ण रेडी झालेला आहे। आता आपण तुम्हाला मी मागच्या गळ्याचं डिझाईन दाखवते, कारण की मागच्या गळा आपला पुढचा गळा पूर्ण आलेला आहे। तर हा पुढचा गळा आहे। तर मी सेम याच पद्धतीने पुढचा गळाही केलेला आहे। ज्यांनी जी डिझाईन दाखवली ती त्यात सेम टू सेम हेच होतं, आणि लटकन सुद्धा केलेले। तर या डिझाईनची किती घेतले नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी